मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील। निकालानंतर राजकीय घडामोडी वाढणार आहेत, तर आजच्या बैठकीमध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा अपेक्षित आहे। प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। ज्या पक्षाकडे संख्याबळ असेल त्या पक्षासोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून मांडलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। यावरून शरद कोळी आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात निकालाआधीच विजयाचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत। भाजपचे महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर्स लावलेले आहेत। आपला विजय लेसापेसा नसेल तर 40,000च्या फरकाने विजयी होऊ असं विधान आमदार भरत गोगावले यांनी केलेलं आहे। जनसंपर्क आणि लोकहिताची कामं यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे। वेगवेगळ्या सर्व्हेचा हवाला देत त्यांनी राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केलाय। ब्रिजेच्या मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम आणल्यामुळे गोंधळ उडालाय। हे राखीव ईव्हीएम रात्रीच्या वेळेस का आणलं गेलं असा सवाल तानाजी सातपुते यांनी विचारला होता। त्यानंतर स्ट्रॉंग रूम मधल्या ईव्हीएमची त्यांनी पाहणी केली। खातरजमा झाल्यानंतर त्यांच्या शंकेचं निरसन झालं। चिपळूणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी 4 जण संशयास्पद फिरत असल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। युनायटेड हायस्कूलच्या बाजूला ईव्हीएम ठेवण्यात आलेली होती। यावेळेला काही जण तिथे फिरत होते। पोलिसांनी आता त्यांची चौकशी सुरू केली आहे। राज्यामध्ये निवडणुकीदरम्यान झालेले पैसे वाटप, साडी वाटप आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 1.5 दिवसांमध्ये तब्बल 150 गुन्हे दाखल केले। निवडणुकीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी आणि चांदिवलीमध्ये भेटी दिलेल्या होत्या। त्या संदर्भातला तपासही आता निवडणूक आयोग करत असल्याचं कळतंय। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। 36 मतमोजणी केंद्रांवर 2700 कर्मचारी मतमोजणीचं काम पाहणार आहेत। सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मिळून 10,000 पोलीस तैनात केले जाणार आहेत। प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय। प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। येवल्यातील अंगणगावमध्ये मतमोजणी केंद्रावर पोलीस, सीआरपीएफ आणि होमगार्ड असा जवानांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। अंगणगावच्या पैठणी क्लस्टर गोडाऊनमध्ये ईव्हीएम ठेवण्यात आलेली आहेत, त्यामुळे 24 तास पोलीस खडा पहारा देत आहेत। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी 66.5% इतकं मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। 2019 मध्ये राज्यामध्ये 61.1% इतकं मतदान झालेलं होतं। यावेळी 4.95% वाढ झाली आहे। वाशिममध्ये महिला मतदारांचा टक्का मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। महिला मतदारांच्या संख्येमध्ये 8.51% वाढ झालेली आहे। कारंजा विधानसभेमध्ये 4.63% महिलांच्या मतदानात वाढ झाली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 2019च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाचा टक्का वाढलाय। जिल्ह्यामध्ये 69.29% इतकं मतदान झालंय। आर्वी मतदारसंघामध्ये सर्वाधिक 71.86% इतकं मतदान झालंय। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय, तर काँग्रेसच्या 75 जागा निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते गेले होते आणि त्यावेळेला त्यांनी हे विधान केले। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। महाराष्ट्रामध्ये 165 जागा जिंकून येऊ आणि 23 तारखेला सत्ता स्थापन करू असा दावा त्यांनी केला। आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडूंनी केलाय, तर मोठ्या पक्षांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार, अपक्षाचा मुख्यमंत्री होणार असंही ते म्हणाले। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली आहे। 1 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, तर इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील। 10वी आणि 12वी परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय।
12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळामध्ये पार पडेल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ही माहिती दिली आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. 17 ठिकाणांचं तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेले. गेल्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये घट झालेली आहे. अनेक जिल्हे हे महाबळेश्वरपेक्षाही थंड झालेत. पुढचे 5 दिवस तापमानामध्ये आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईतल्या तापमानात घट कायम आहे. काल तापमानाची नोंद 19 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सध्या मुंबईमध्ये 18.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर महिन्यामध्ये भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 16.4 गिगावॅटनं वाढली आहे. अमेरिकेमधील संशोधन कंपनी मेरीकॉम कॅपिटलच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे भारताची क्षमता 167% वाढली आहे. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाचे आरती पास आता डिजिटल होणार आहेत. साई दर्शनासाठी पास काउंटरवर कार्ड आणि UPIद्वारे पेमेंट सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते या सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे. 10 मोठ्या मालमत्ता धारकांकडे सुमारे 600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर भरणा तात्काळ न केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय. गेले काही दिवस मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा खालवलेला आहे. मात्र 3 दिवसांपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा होते. अनेक भागात हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. बोरिवलीमध्ये समाधानकारक श्रेणीमध्ये हवेची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वाधिक स्वच्छ हवेच्या शहरांमध्ये सांगली, कल्याण, चंद्रपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 5 शहरांचा समावेश करण्यात आलाय. सर्वाधिक प्रदूषित हवेची शहरांमध्ये मालेगाव, जळगाव, परभणी, नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. हा निष्कर्ष ॲटलास AQ प्लॅटफॉर्मनं दिलेला आहे.